सर्वांना जय शिवराय। आज आपण आंतरवली या ठिकाणी आहोत। आताच माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। तरी या बैठकीतून जे संदेश द्यायचा आहे ते समाजाला संदेश पाटलांनी दिलेला आहे। आपल्याला त्या संदेशाचं काटेकोरपणे पालन करून गावातून एक ना एक गाडी आणि पूर्ण गावचे गाव हे नारायणगडवरती आलं पाहिजे, ह्या संदर्भातली बैठक आहे। आणि उमेदवार पाडायचे का उभे करायचे यावर चर्चा टायमाला होणार आहे। आणि पाटलाने हे पण सांगितलंय, जर का कोणी उमेदवाराचं नाव सांगितलं का ते उमेदवार भरघोस मताने निवडून आलाच पाहिजे, ही आपल्या सर्व मराठ्याची जिम्मेदारी आहे। एक महिना काम सोडून जे येईन त्या पक्षाच्या, जे कोणता पक्षावाला असेल त्याच्या पक्षाच्या मागच राहून काय करते काय नाही या गोष्टीचं अंमलबजावणी करून आपला जो कोणी नेता दिलेला असेल, आपल्यासाठी जे कोणी आमदार दिलेला असेल त्या आमदाराला 100% निवडून आणायची जिम्मेदारी आपली आहे। जर पाडा म्हणलं तर अशा ताकदीने पाडायचं की जसे आपण अगोदर पाडले पण आता तर नाव घेऊन पाडाय सांगणारे पाटील, त्याच्यामुळे असे पाडायचे का ते कुठं तुम्हाला दिसलेच नाही पाहिजे, खाली पडले म्हणजे असे जमिनीतच गेले पाहिजे, एवढ्या ताकदीने त्याला पाडायचं आहे। आम्ही रांजणगाव शेणपुंजी या ठिकाणाहून सर्व सहकारी आलेलो आहोत। आताच आपण बघताय पाठीमागे पाटलाला भेटण्यासाठी भरपूर अशी पब्लिक गर्दी आहे। त्या गर्दीमध्ये पाटलाला चेहरा पण दिसत नसताना आपल्याला, पण खूप असे ताकदीनं लोक, एक सभा जरी म्हणलं त्या सभेला बी ताकदीनं ओळख उभं आहेत। तर ही नारायणगडची भूतोना भविष्य अशी ही दसरा मेळाव्याची आपला दसरा मेळावा होणार आहे। आणि त्या दसरा मेळाव्याला आम्ही सर्व तर येणारच, पण आमच्या गावातून आज संध्याकाळी आम्ही 7 वाजता मिटिंग ठेवलेली आहे आमच्या रांजणगावची। त्या रांजणगावच्या मिटिंग मध्ये ठरवून गाड्या स्पेशल, महिलांसाठी स्पेशल गाड्या, पुरुषांसाठी स्पेशल गाड्या, अशा गाड्या लावून आम्ही नारायणगड या ठिकाणी जाणार आहोत। दसरा हा आमचा 100% नारायणगडावर होणार आहे आणि आम्ही 100% नारायणगडावर किती पण वाजू आम्ही नारायणगडलाच राहणार आहे। ज्यावेळेस पाटलाचा संदेश कोणता येत आहे त्यावेळेस आम्ही सर्व मराठी एका जागेवर जमा होऊन सर्व पाटलांना साथ देत असतो। आणि आताही पाटलांना आपल्या मराठ्याची आणि स्वतःची लढाई समजून सर्वांनी नारायणगडला यायचं आहे। पाटील बोला। सर्वांना जय शिवराय।